दरम्यान मॅचला इथे सुरुवात केली जाईल. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राणदेवनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त, आम्ही फक्त नि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी, जय शिवराय. मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे जे इथे उपस्थित असेल तसेच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले जातात त्या सर्वांचे मी स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम स्वागतम. आपण पाहतोय क्रिस्टल चषक 2026 चा महासंग्राम. आजचा हा ग्रँड फिनाले डे आणि ग्रँड फिनाले डे मधला सर्वात मोठा सामना यावेळेला रंगला जातोय. भवानी स्पोर्ट बनाम शार्वी फायटर. पहिला चेंडू मोईन काझी. ओहो हो, पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल जोडली जाईल. संघाचा श्री गणेश एका धाब्याने होताना पाहायला गावलाय. शार्वी फायटर संघ प्रथम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला गावलाय. नक्कीच मोईन काझीच्या खांद्यावरती ती जबाबदारी. वेगवान गतीचा गोलंदाज चीताच्या चपलाईने गोलंदाजी करताना पाहायला गावलाय. सलग 2 चेंडू इथे नक्कीच सुरेख पाहायला गावलेत. अफलातून गोलंदाजी, वेगवान गतीचा गोलंदाज याही वेळेला उतुंग फटकाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मोईन काझी मॅन फ्रॉम मसगाव कडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आज थोडासा फॉर्म मध्ये पाहायला गावलाय. आणि त्यासोबत साहिल मदार, नाम तो सुना ही होगा. ये शेर नाही, एक सवा शेर आहे. अक्षरशः रत्नागिरी मध्ये गाजवताना वाजवताना पाहायला गावतो. ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, साहिल मदार नावाचं चर्चा अक्षरशः गाजता वाजताना पाहायला गेलोय. परंतु पहिला धक्का, पहिला हादरा, पहिली कॅच. मोइन काजी अफलातून गोलंदाजी चालू है. हिम्मत मत खोना, अभी बहुत आगे जाना है. जिन्होंने कहा था तेरे बस की नहीं उन्हें करके दिखाना है. आणि तोच विश्वास घेऊन, तोच साहस, तोच धाडस घेऊन इथे गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज. अफलातून गोलंदाजी चालू आहे. ताबडतोड गोलंदाजी, वेगवान गतीचा गोलंदाज मॅन फ्रॉम मसगाव कडून बिलॉंग करतो. आता मात्र स्ट्राईक एंड वरती यश अग्रे, टेनिस क्रिकेट मधला एक हुकमी एक्का यावेळेला यश अग्रे स्ट्राईक एंड वरती सज्ज होता. पहिला चेंडू ड्राईव्ह फेला, एक सिंगल भेटून जाईल. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती डबल. बडा धमाका, संचित आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू, वेगवान फटका, यश अग्रे स्ट्राईक एंड वरती होते. सुरेख ड्राईव्ह तिथे पाहायला गवला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, अर्थात काय स्ट्राईक रोटेट, एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती साहिल मदार, बॅक साइडला चाललाय चेंडू, एक सिंगल भेटतो. दुसरा धाव्याचा कॉल, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट. तिसरा धाव्याचा कॉल. यस, पाहूया पंच कोणतं डिसिजन देतात. येस, पंचांकडून नक्कीच कहाणीमध्ये ट्विस्ट. डिक्लेअर आता यस, नक्कीच आपल्याला पाहायला गेलं. एक डिक्लेअर पाहायला गवलाय. एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव नाही, 2 नाही, 3, सरळ 1. ना तेरा ना मेरा, ये तो किसी और का. त्याच प्रकाराचा इथे ड्रामा पाहायला गवला. रामा रे रामाने काय चालू आहे? क्रिकेटचा ड्रामा. ड्रामा अर्थात काय, या क्रिकेटमध्ये ड्रामा होतच असतो. नक्कीच एक धाव तिथे खर्च केली जाईल. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, ओ हो हो, व्हॉट अँड डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी, छोटा पॅकेट, बडा धमाका.
सुरेख गोलंदाजी चालू आहे संचितच्या माध्यमातून. धमाकेदार गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानामध्ये अमान. पहिला चेंडू, बॅटची एज लागली आहे, सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हाताच्या इकडे. अर्थात एक सिंगल पूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीनचा ताळमेळ तिथे पाहायला गेलं. स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा यश अग्रे स्ट्राईक एंड वरती आलाय. मॅन फ्रॉम परटवणे. संचित याचा फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. राज टोडणकर थोडस गचाल क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गावलाय. सुरेख किती मात्र माइंडसेट घेऊन खेळताना दोन्ही संघ पाहायला गावतील. एक मोठी मॅच भवानी स्पोर्ट बनाम शार्वी फायटर. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. अमान यासाठी पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख किती चेंडू पाहायला गावलाय. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. अर्थात तक आहे. पुन्हा एकदा एक सिंगल. षटक क्रमांक मला वाटतं इथे 2चा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 9 धावा, 9 रन्स. अखेरीस 9वी आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार करून बाहुबली गोलंदाज फिरोज सिंदगी. फिरकीचा जादूगार ज्याच्या हातामध्ये फिंगर मॅजिक्स आहेत, की तो जादूगार या गोलंदाजी मार्क वरती फिंगर रोल करतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नक्कीच इथे मात्र थोडस निराश व्यक्त करतोय फिरोज सिंदगी. हीच खासियत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 11 धावा, 1-11. फिरोज सिंदगी गोलंदाजी मार करून सज्ज. अमानसाठी या वेळेला सुरेख फटका आहे. क्रिकेटमध्ये इंटरनेट, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये इंटरनेट अगदी गरजेचं असतं, त्याच प्रकाराचा सुरेख फटका अमान खाजीच्या माध्यमातून. याही वेळेला ड्राईव्ह केलाय सुरेख फटका. शॉर्ट सिलेक्शन तिथे सुरेख पाहायला गवलं अमानच्या माध्यमातून. एक प्रॉपर प्रहार तिथे पाहायला गवलं. एक सिंगल भेटून जाईल. एका धाब्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. पंचांकडून नो बॉलचा इशारा. नक्कीच नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला धमाका, मोठा प्रहार. 25 धावा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख फटका आहे. याही वेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया पंचांकडून कोणता निर्णय येतोय. पंचांकडून नक्कीच 2 हात लांब. पंचांना नक्कीच यावर अंपायरचा निर्णय अंतिम असेल. निर्णय हा अंतिम निर्णय इथे ठरवला जाईल. यामध्ये कोणताही वादिवाद घातला जाणार नाही अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची संघाने नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. पुढचा चेंडू फिरोज सिंदगी. यश अग्रेसाठी मॅन फ्रॉम परटवणे. दोन्ही परटवणेकडून बिलॉंग करणारे हे फलंदाज गोलंदाज यावेळेस सज्ज झालेले आपल्याला पाहायला गावलेत. पुरेपूर एफर्ट दोन्ही संघांच्या माध्यमातून केले जात आहेत. अमान खाजी स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक एंड वरती आलाय. मॅन फ्रॉम शिरगाव कशा प्रकारे मारा करतो पाहूया. उतुंग फटका खेळायचा विचार आहे. रनिंग बिटवीनचा ताळमेळ तिथे नक्कीच जुळत नाहीये. षटक क्रमांक मला वाटतं इथे 3चा खेळ समाप्त. 3 षटकांच्या खेळ धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 धावा, 30 रन्स, 30-30. गोलंदाजी मार करून नवीन गोलंदाज अय्यूब. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती नक्कीच डिक्लेअर आलाय 2 धावांसाठी.
सोहम भाटकर थोडस निराश व्यक्त करताना गचाळ क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गवले. 2 धावा पूर्ण केली जातील. अय्यूब चौथं षटक घेऊन सज्ज होतोय. कशा प्रकारे 12 करतो पाहूया. याही वेळेला सुरेख फटका रनिंग बिटवीनचा ताळमेल. छोटा पॅकेट बडा धमाका करतोय. विकेटचं पतन. मूर्ती लहान परंतु अंपायर्सना बॉल लागलाय का एकदा चेक करा. अंपायर्सना बॉल लागलाय. नाही त्यांना लागलाय का चेक करा. चेंडू सद्दाम साठी वेगवान फटका आहे. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली होती. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे परंतु यावेळेला पुन्हा एकदा रन आउट. अश्फा मध्ये अप्पा शिर्के तो आलाय. अप्पा आलाय अर्थात काय अप्पा शिर्के नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. पहिला चेंडू यावेळेला सुरेख पाहायला गवलाय. नक्कीच पहिल्या इनिंगची पारी इथे समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 36 धावा 37 धावांचं उद्दिष्ट. दोन्ही संघांना विनंती आहे. शार्वी स्पोर्ट त्यासोबत भवानी स्पोर्ट आपला आपला एक एक्स्ट्रा प्लेअर इथे कॉम्बॉक्स मध्ये पाठवा अथवा 5 रनांची पॅनल्टी इथे दिली जाईल.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बबलू पवार, यवारात यवार आणि आपले परटवणीचे बबलू पवार. पहिला चेंडू घेऊन सज्ज फिरोज सिंदगी अलॉंग द कार्पेट सजवलाय. राज तोडणकर थोडस निराश व्यक्त करतोय. पायाला चेंडू लागलाय परंतु स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक एंड वरती बाहुबली फलंदाज राज तोडणकर कशा प्रकारे मारा करतो पाहूया. बबलू बबलू टू राज, राज काय करतो पाहूया. उथुंगा फटकाय, खायला दिलं मटन आणि घशात घुसले चिकन. सरळ झेल, विकेटचा पतन. ओयूटी आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय मोईन काझी. वेगवान गतीचा चेंडू होता. मोहीन याला काही चेंडू समजला नसेल. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. प्रेशर निर्माण केलंय. बबलू पवार ऑन फायर आज पाहायला गवलाय. जबरदस्त गोलंदाजीच्या प्रदर्शन त्याच्या माध्यमातून इथे पाहायला गवलाय. पुढचा चेंडू मोहीनसाठी उडवलाय. हल्ला जवाब स्ट्रोक सरळ जाईल सीमारेषा पार. करतोय मोहीन काझी मॅन फ्रॉम मचगाव. पुन्हा एकदा प्रहार आहे. पाहूया किती धावा. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात उंच. धावा खर्च केले गेले होते. 37 धावांचं उद्दिष्ट आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. बबलू पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोहीन काझी हवाई हल्ला करतोय. सातत्याने आपल्याला पाहायला गवलाय. परंतु यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका अगदी एक सिंगल भेटून जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा, 14 रन्स. अठरा चेंडू 23 धावा. स्ट्राईक एंड वरती आहे मोईन काझी. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज सजवले अमान काझी. मोईन काझी टू अमान काझी. पहिलाच वेगवान गतीचा चेंडू प्रॉपर ब्लॉक होलला टाकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. चीत्याची चपलाईने गोलंदाजी करताना पाहायला गावतो अमान काझी. एक स्टॅटिक गोलंदाज आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून सूर्य किती गोलंदाजी पाहायला गवलाय. चेंडू हलक्या रीतीने रट्टावलाय. एक धाव तर पूर्ण केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. साहिल मदार चेंडूवरती झेप घेतोय. अर्थात काय एक धाव पूर्ण. स्ट्राईक रोटेट. मोईन काझी पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सज्ज. ज्याच्या मनगटांमध्ये ताकद तोच मोईन काझी स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा प्रहार जोरदार आहे परंतु एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 17 धावा. 17 यांनी खतरा. कोणत्या संघाला होणार खतरा. अमान काझी याचा पुढचा चेंडू फिरोज साठी पंच केलाय. हलक्या रीतीने ठटवलाय. पुन्हा एकदा साहिल मदार चेंडूवरती झेप घेतोय. एक धाव तर पूर्ण केली जाईल. सातत्याने 1-1, 2-2 धावांचा पाऊस इथे आपल्याला पाहायला गावलाय. बहारदार खेळी दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला गेले. मोठी मॅच आहे. भवानी स्पोर्ट बनाम शार्वी स्पोर्ट. परंतु यावेळेला झेल विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय सोहम भाटकर मॅन फ्रॉम सोमेश्वर. सोमेश्वर कडून बिलॉंग करतो सोहम भाटकर. कशा प्रकारे मारा करतो पहिला चेंडू
हलक्या रीतीने टटवलाय. अगदी एक सिंगल भेटतोय. षटक क्रमांक मला वाटतं इथे 2चा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धाबा. बारा चेंडूंवरती 18 धावांची गरज होती. यावेळेला पहिला चेंडू वेगवान रीतीचा चेंडू. एक सिंगल पाहायला गावली आहे. 11 बॉल मध्ये तब्बल 17 धाव्यांची आता मात्र गरज. सद्दाम गोलंदाजी मार्कून सज्ज. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक. पंचांचा ओव्हर राईट राऊंड विकेट मारा करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने फिरोज सिंदगी स्ट्रायकिंग एंट्री वरती होता. पुन्हा एकदा एक सिंगल पाहायला गावलाय. बहारदार खेळी ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला गावले. तितकंच तीव्र गोलंदाज सुद्धा पाहायला गावलाय. सुरेख गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला गावते सद्दामच्या माध्यमातून. एक आगळी वेगळी पद्धत. पुन्हा एकदा डिक्लर क्षेत्रामध्ये चाललेला हा चेंडू. सुरेख प्रहार होता. नक्कीच 2 धावा मिळून जातील. जाहीर क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका. नक्कीच सुरेख इथे मात्र फलंदाजी गोलंदाजी चालू आहे या दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला असेल शार्वी स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला भवानी स्पोर्ट. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मोठी मॅच. याही वेळेला सुरेख इथे मात्र नामुन्ना ऐसी गलती इस बीच मैदान में ना करना. चुकीला माफी नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. इथे चूक कराल तर त्या चुकीचं फळ आपल्याला पाहायला गावेल. पंचांना विनंती आहे थोडस स्टंप मिडलला घ्या. स्टंप सद्दाम पुढचा घेऊन सज्ज फिरोज साठी. पंचांकडून नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जाईल. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडतील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25 रन्स आपण पाहतोय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू स्वतः फॉलो थ्रो करतोय, परंतु धावा पूर्ण केले जातील. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन सद्दामच्या माध्यमातून पाहायला गावलंय. बहारदार गोलंदाजी चालू आहे अजून या षटकामधला. नक्कीच एका चेंडूचा खेळशेष बाकी. एका चेंडूचा कशा प्रकारे मारा करतो पाहूया. सोहम भाटकर मॅन फ्रॉम सोमेश्वर. सोमेश्वर कडून बिलॉंग करतो. कशा प्रकारे मारा करतो. यो हो हो व्हॉट अ कॅच. लाजवाब एफर्ट्स. स्कोर 6 बॉल मध्ये 11 धावा. बरोबर. येस 6 बॉल मध्ये 11 धावा. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार करून अप्पा शिर्की अष्टपैलू खेळाडू. यावेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू. ओ वा 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 व्हॉट अ शॉट. बॅक हँड डिलिव्हर. बली फलंदाज अप्पा टू फिरोज. याही वेळेला सुरेख रनिंग बिटवीनचा ताळमेळ आणि ते हक्का बक्का करणारा धक्का दिलाय. 1 रुपयाचं टमटम चिंट पाक डमडम.
4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. सामना टाय झाला तर नक्की सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला लागेल. 4 चेंडू आणि तब्बल 5 धाब्यांची गरज होती. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर थ्रोचा मारा पाहायला लागलाय. पुन्हा एकदा हे हरिरामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. या वेळेला ज्या जागेवरती 1 धाव खर्च करायची अशा जागेवरती 2-2, 3-3 धावांची ते भरपाई देताना पाहायला गावत आहेत. थोडस निराश व्यक्त करताना पाहायला गावलाय. पुन्हा एकदा सुरेख इथे मात्र गोलंदाजी चालू आहे. आता मात्र समीकरण उरलंय. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल वरती 2 धावा. मॅच हाय व्होल्टेज आहे. अप्पा शिर्के पुन्हा एकदा तैरा. गोलंदाजी मार्कून अप्पा शिर्के. पुढचा चेंडू अय्यूब साठी कशा प्रकारे मारा करतो. सुंदर प्रकारे कटवलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा समीकरण बदललंय. समीकरण बदलत चाललंय. पोहोचेल तब्बल 2 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज आहे. 2 वरती 1 धावा. काय होणार माझ्या भावा. हाय व्होल्टेज मॅच. राम आणि काय चालू आहे क्रिकेटचा ड्रामा. 2 वरती 1. 2 बॉल 1 रन्स टू विन अशी मॅच सामना टाय झाला तर काय. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार. दोन बॉल 1 रनची गरज. सुरेख फटका आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल का. जी हा विजय संघ ठरतोय शारवी स्पोर्ट. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच रायझिंग रनर्स वर्सेस जुई स्पोर्ट्स. आरवी फायटर्स मोईन मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच रत्नविहार फूड्स तर्फे गिफ्ट हॅम्पर, टोरो फिट कडून टी शर्ट आणि सन्मान चिन्ह डीजे. रायझिंग रनर्स जुई स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी आज जायचंय. डिसिजन फायनल करून आज जायचंय. रायझिंग रनर्स वर्सेस जुई स्पोर्ट्स. रायझिंग रनर्स कॅप्टन तुमचं डिसिजन फायनल करूनच आतमध्ये या. टॉस जिंकल्यानंतर काय घेणार आहात ते आधीच ठरवा. रायझिंग रनर्स वर्सेस जुई स्पोर्ट्स.